यस सामन्याला देखील सुरुवात होईल. गोलंदाजी बार करून अनुराज तयार आहे. अनुराजसाठी बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. निखिल सारंग याच्याकडून जर का हॅट्रिक घेतली तर ₹300 कॅश प्राइज आमच्यापर्यंत इथे जमा झालंय. यस स्ट्रायकिंग एंडवरती अनिस तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला लालाला पाहतोय. पहिला चेंडू आहे इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला आहे मागच्या दिशेने. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातं. धावांचे ते श्रीगणेश केलं जातंय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय बैरीजुगाई मुरुगवाड या संघाने घेतलाय आणि त्या निर्णयावरती इथे उभं राहणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. लालाच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. त्याच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. त्याचं तिथे प्रतिउत्तर केलं जात आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका थोडासा फसला होता. परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं आहे. चेंडू होईल सीमारेषा पार. मिळतील इथे 6 धावा. लालाच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. पहिल्या षटकारावरती आपल्याला संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पुढे सरकताना पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी लालाच्या माध्यमातून केली जाते. आपल्या नावाची ते प्रचिती दिली जाते. या स्पर्धेमध्ये ताबडतोड फलंदाजी करण्यासाठी मनुष्याला ओळखला गेलाय तोच लाला आपल्याला पाहायला मिळालाय. लाला इथे अनुराजवरती थोडासा इथे महागडा ठरताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती ते षटकार खेचलाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 चेंडूवरती ते 7 धावा अनुराजच्या माध्यमातून इथे खर्च केले गेले आहेत. यस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती लालाला आपण पाहतोय. बॅट टिकून आव्हान केलं जात आहे. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर समोरच्या दिशेने पुन्हा एकदा इथे फटका खेळला गेला. इथे मात्र प्रणयला तिथे तैनात केलं होतं. जेल बाद होतंय. लाला क्रीडांगणाच्या बाहेर. बॅक टू द पवेलियन. मोठा झटका बैरीजुगाई मुरगवाडा या संघाला लागलाय. कारण लालाची बॅट इथे बोलताना आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच किताब ज्याच्या माध्यमातून घेतला गेला तोच खेळाडू आता क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता त्याला दाखवला गेला. अप्रतिम झेल आपल्याला प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली होती. जम्प केला आणि या चेंडू इथे हातामध्ये इथे कलेक्ट केला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. फटका तर चांगला होता परंतु इथे प्रणय पाटील तैनात केला होता. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे जम्प केली आणि शेवटच्या क्षणी इथे चेंडूला हातामध्ये कलेक्ट केला गेला. झेल इथे कंप्लीट केला गेलाय. संघाच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. यस अनुराज पुन्हा एकदा पुढील चेंडू आपल्याला पाहायला येते मात्र एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि गचाळ क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला जरूर मिळालं. एक अतिरिक्त धाव इथे दिली देखील जाते. पंचांचा इशारा आता आमच्यापर्यंत आलाय. वाईट चेंडूचा आणि धावून 2 धावा कंप्लीट केले गेल्या म्हणजेच काय तर वाईट प्लस 2 टोटल चेंडूवरती 3 धावा आणि याच 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर ते स्वानंद शिवलकरला दाखल केला जातोय. रत्नागिरी तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं स्वानंद शिवलकर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. फटका तर चांगला होता. फॉलोथरमध्ये चेंडूला फील्ड केलं जातोय आणि इथे डॉटबॉलची इथे सांगता होते. शांत आणि संयमी खेळाडू उडून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा स्वा आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती अनुराजला दाखल केला गेलाय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अनुराज तयार. पुढील चेंडू आहे. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. चेंडू लेक्सच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. अतुल चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचे ते खेळू सुरू आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अनिश आहे. बॅट टिकून आव्हान केलं जात आहे आणि त्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवला जरूर गेलाय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. प्रणय पाटील चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 12 धावा.
यस, अर्जुन याच्या वरती विश्वास दाखवला गेलाय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी अर्जुनला दाखल केलं गेलंय. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर 12 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. त्यानंतर इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय. इथे मात्र एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेरेशन बॉक्समध्ये केवळ आणि केवळ एका धावेसाठी. अनिशला इथे लेक्शरच्या दिशेने फटके खेळणं नक्कीच गरजेचं असेल, कारण प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर फलंदाजीचा घेतलेला निर्णय आणि जास्तीत जास्त इथे धावा धावफलकावरती लगावणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून अर्जुन तयार होत आहे. दुसरं चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. त्यानंतर अनिशच्या माध्यमातून केला गेलेला हा प्रहार लेक्शरच्या दिशेने सागर आहे चेंडू खाली. इथे मात्र एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. चांगले रनिंग आपल्याला दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळालं आणि याच दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती जंप करताना पाहायला मिळेल. सिंगल डबल वरती इथे जास्त विश्वास दाखवला जातोय. कोणत्याही प्रकारची इथे रिस्क घेतली जात नाहीये. त्यानंतर अनिश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पायांवरती जाऊन आदळला. रफ्तारभरी गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला हा आपण डॉट बॉल पाहिला. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या 15 वरती आपण पाहतोय. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अर्जुन तयार. इथे मात्र लेग बायच्या सुरुवात इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकिंग एंड वरती आता स्वानंदला आणलं जातोय. स्वानंदला या दोन चेंडूवरती इथे एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती स्वानंद शिवलकर बॅट टुकून आवाहन केलं जात आहे. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. फुल टच चेंडू होता आणि इथे मात्र त्रिफळ चित होते. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. स्वानंद शिवलकर बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी, रफ्तारभरी गोलंदाजी होती. बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन होत नाहीये आणि त्याचाच इथे फायदा रत्नदीप पाटीलवाडी या संघाला झालाय. लोवर फुल टच आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. स्लोवर चेंडू. होळी पुन्हा एकदा आपण या सामन्याच्या दिशेने न्यू बॅटर अनिकेतला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं आहे. अनिकेतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. दोन षटकांचे ते खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ आणि केवळ 16 धावा. 8-8च्या सरासरीने चाललेला हा संघ आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकं फेकण्यासाठी 9 मिनिटाचा इथे कालावधी खर्च केला जातोय. अजूनही आपल्याकडे 11 मिनिटं आहेत आणि या 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटके ते संपवणं गरजेचं असेल. समर्थ पाटील कर्णधार याची आपण नोंद घ्यायची आहे. येणारी 11 मिनिटं आणि 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं इथे फेकायचे आहेत. पंच तुम्हाला देखील विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची लवकरात लवकर. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून अतुलला इथे दाखल केला गेला आहे. पहिला चेंडू आहे समोरच्या दिशेने अराउंड कार्पेट केलेला फटका आहे. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय ते स्ट्रायकिंग एंड वरती आता अनिकेतला आणलं गेलं आहे. याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचली आहे.
यस, अतुल गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा तयार. रनअप मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. पंचांकडे इथे डेड बॉल इथे घोषित केला जातोय. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. इथे मात्र गतीत परिवर्तन केले गेलं. अतुलच्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी झाली. येतोय इथे डॉट बॉल. होते इथे निर्धाव चेडूची सांगता. म्हणजे काय ते संघाची धावसंख्या आतापर्यंत इथे 17 धावसंख्या होती रोखली केली आहे. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता भैरी मुरुगवाड या संघाने. आणि तो निर्णय थोडासा इथे आपल्याला आतापर्यंत इथे चुकीचा ठरताना पाहायला मिळाला आहे. त्या प्रकारे ते फलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठे फटके आता या चेंडूपासून लगावणं गरजेचं असणार आहे. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर आहे. झेलबादची संधी आहे. निनाद पाटील चेंडू खाली येण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, परंतु इथे सागरच्या माध्यमातून झेल घेतली गेली आहे. आणि धक्का क्रमांक 3 अनिकेतच्या रूपात भैरी मुरुगवाड या संघाला लागताना पाहायला मिळालाय. चांगली झेल आपल्याला सागरच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली आणि धक्का क्रमांक इकडे 3 लागला. संघाची धावसंख्या आपल्याला 17 पाहायला मिळाली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ ते 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शब्द दिला. क्रीडांगणाच्या आतमध्ये अरबाजला इथे दाखल केलं जातोय. अरबाजला इथे जिगरबाज खेळी करणं गरजेचं आहे, कारण संघ थोडंसं इथे अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 17 धावा या धावफलकावरती जमवले गेले आहेत. सगळी गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून आतापर्यंत केली गेली आहे. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि एक गडी करत एकच धाव आतापर्यंत खर्च केली गेली आहे. त्यानंतर पुढील चेंडू आहे. इथे मात्र रफ्तारभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला जरूर मिळाली. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला खरा पाहायला मिळालंय. पण या चेडूवरती किती धावा आहेत फक्त सांगायचे आहेत. वाईट +3 म्हणजे टोटल या चेडूवरती 4 धावा इथे वसूल केले गेलेत आणि याच 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार करून तयार. पुढील चेंडू आहे. त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार. अनिशा बॅट बंद आलेला आपल्याला षटकार पाहायला मिळाला आहे. इथे मात्र अनिशा बॅट बोलताना पाहायला मिळाली आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अतुलवरती आता आक्रमण केलं गेलंय आणि अतुलवरती दबाव आणण्याचा इथे प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि हाच दबाव इथे नक्कीच निर्माण करावा लागेल. असेच इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यस, संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अनिशकडून अशाच प्रकारचे ते फटके खेळणं गरजेचं आहे, कारण 8 चेंडू आतापर्यंत फेस केले गेलेत आणि केवळ 12 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत. यस, त्यानंतर केलेला समोरच्या दिशेने मोठा फटका आहे. चेंडू होईल सीमारेषे पार. मिळेल ते षटकार. येथील ते 6 धावा. म्हणजेच काय तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार अतुलच्या माध्यमातून केले गेले. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच फुलटॉस चेंडूचा इथे समाचार घेतला गेला. चेंडूला मॉन्ट्राच्या बाहेर दवडला गेलाय. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली. अप्रतिम फलंदाजी आपल्याला अनिशा माध्यमातून पाहायला जरूर मिळाली आहे. फुल्लर रेंजचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच ताकदीचा फटका अनिशा बॅट बदलून आला. समर्थ पाटील थोडंसं इथे आपल्याला मागे असलेला पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा इथे झालाय. संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. बॅटशी थोडीशी हलकीशी कडा घेतली आहे आणि इथे चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. तिसरं षटक थोडंसं महाग ठरलं. 17 धावा अतुलच्या गोलंदाजावरती ते अक्षरशः कुठल्या गेल्या आणि एक गडी अतुलच्या माध्यमातून इथे गारद केला गेलाय. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल, कारण केवळ 6 चेंडूंचा इथे खेळ मैदानामध्ये बाकी असेल. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला भैरी मुरुगवाड या संघाने आणि आमंत्रित केलं होतं क्षेत्ररक्षणाचा रत्नदीप पाटीलवाडी या संघाला. आणि प्रथम फलंदाजी करत 3 षटकांमध्ये 33 धावा आतापर्यंत इथे खर्च केले गेले आहेत आणि 3 गडी आतापर्यंत इथे गारद केले गेले आहेत.
यस सामन्याला देखील सुरुवात होते. गोलंदाजी मार्ग करून प्रणय पाटील इथे दाखल केलं गेलं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अरबाज आहे. अरबाज इथे जिगरबाज खेळी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आहे इथे मात्र लेक्शाच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. लाईनमन विनंती असेल तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लाईनमन लाईनमन विनंती असेल आपण लक्ष्याच्या दिशेने जे लाईनमन आहे त्यांना विनंती आहे आपण सीमारेषेवरती लक्ष ठेवायचं आहे. एकच धाव ना आताची. यस एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय तर 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावले गेले आहेत. प्रणयवरती ते पहिले चेंडू ते आक्रमण केलं होतं परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र अनिशला आणलं गेलंय. अनिशकडून मोठे फटक्यांची अपेक्षा नक्कीच आहे आणि त्याच प्रकारचा फटका समोरच्या दिशेने खेळला जरूर जातोय. एक धाव धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जरूर जात आहे आणि याच दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि याच 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल कारण रत्नदीप पाटीलवाडी या संघाकडे भले मोठे आपल्याला खेळू पाहायला नक्कीच मिळणार आहेत. यस इथे धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनिश आहे. यस पुढील चेंडू आहे पुढील चेंडू आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र प्रहार केला गेलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यस इथे येतील 6 धावा मिळतोय इथे षटकार. अनिश इथे बॅट बोलताना पाहायला मिळाले आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 42 अंकावरती. प्रणयवरती इथे प्रहार केला गेलाय. प्रणयवरती इथे दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न इथे सफल ठरताना पाहायला मिळालाय. वैयक्तिक अनिशचा जर का विचार केला तर 12 चेंडू आणि 26 धावांवरती आतापर्यंत अनिशच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली आहे. भैरी जुगाई मुरगवाडा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतताना पाहायला मिळालाय. तिसरं षटक थोडंसं भाग ठरलं आणि त्याच प्रकारचे ते चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हाणामारीचं षटक म्हणून चौथं षटक ओळखलं जातं आणि त्याच प्रकारची ते हाणामारी अनिशच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यानंतर केला गेलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. एक धाव तीर्थ धावून कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अरबाज आहे अरबाज आहे अरबाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा धावबाची संधी इथे निर्माण जरूर झाली होती परंतु इथे 2 धावा इथे वसूल केले जात आहे. चांगलं रनिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अनिशला इथे स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा अनिशला स्ट्राईक वरती आणलं जात आहे. यस पहिल्या बाउन्सरची इथे वॉर्निंग दिली गेली आहे. दुसऱ्या बाउन्सर जर का इथे फेकला गेला तर इथे एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला बोपत स्वरूपात दिली जाईल. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. फुलटा चेंडूचा इथे समाचार घेणं गरजेचं होतं. समोरच्या दिशेने चेंडूला कटवलाय चेंडूला कटवलाय. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक एकमेकांवरती आदळले परंतु इथे चेंडू आपल्याला फील्ड करताना पाहायला मिळालेत. 2 धावा पुन्हा एकदा वसूल केल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. प्रणयचं थोडंसं इथे महागडं षटक ठरताना पाहायला मिळाले. आतापर्यंत 13 धावा त्याच्या माध्यमातून इथे वसूल केले गेले आहेत. यस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती अनिशला दाखल केल्या गेलाय. अनिशच्या माध्यमातून या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. यस पंच तुमचा निर्णय द्यायचा आहे. यस इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर 4 षटकांचा ते खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 46 आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि 47 धावांचे ते उद्दिष्ट ठेवलं जात आहे. रत्नदीप पाटीलवाडी या संघ समोर प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लगावला गेला. 46 धावा आतापर्यंत इथे भैरी जुगाई मुरुगवाडा या संघाने लगावले आणि 47 धावांचे इथे उद्दिष्ट रत्नदीप पाटीलवाडी या संघासमोर ठेवलं गेलंय. यानंतर होणारा सामना असेल रणपार संघ आणि साईबाबा कचरे संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक कक्षाजवळ यायचं आहे. कचरे संघ आणि रणपार संघ दोन्ही संघाचे संघनायक. संघाचा आणि कचरे संघाचा.
यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळेल साईबाबा कसरे संघ आणि रणपार संघाच्या मध्ये ही आपल्याला लढत पाहायला मिळेल. ओमकार शेट मोरे यांच्या हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. रणपार संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय का? यस, रणपार संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. यस कॅमेरामॅन दादा, विनंती असेल आपण पवन दादांवरती फोकस करायचा आहे. पवन दादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक इथे मान्यवर येत असतात, केक आणत असतात आणि सेलिब्रेशन करत असतात. विनंती असेल आपण पवन दादांवरती फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन दादा, यस अजून झूम करायचं थोडंसं. चालू झाल्याचा इशारा असेल. 47 धावांचं उद्दिष्ट आहे रत्नदीप पाटील वडी या संघासमोर ठेवलं जात आहे. भैरीजुगाई मुरुगवाड या संघासमोर 46 धावांवरती मजल मारली गेली. अनिकेत गोलंदाजी पार करतो यार. पहिला चेंडू सागरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे प्रयत्न थोडासा इथे फसलाय. चेंडू शरीरावरती जाऊन आदळलाय आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. 47 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सलामीवीरांची जोडी क्रीडांगणाच्या आत दाखल झाली. स्ट्रायकिंग एंड वरती सागर तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला समर्थ पाटील पाहायला मिळेल. यस, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. यस, इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. झेलबादची संधी आहे, झेलबादची संधी आहे. इथे मात्र झेल घेतली जाते आहे. म्हणजेच काय तर सागर बॅक टू द पवेलियन. रत्नदीप पाटीलवाडी या संघाला लागलेला धक्का क्रमांक 1, मोठा धक्का आपल्याला सागर क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळालाय. खातं खोललं नाहीये अजूनही संघाचं देखील आणि वैयक्तिक देखील. आणि धक्का क्रमांक 1 लागलाय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. अनिकेतच्या माध्यमातून केली गेलेली ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्वानंद शिवलकर याच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संघ अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये त्या क्षेत्ररक्षकाकडून थोडेसे आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि त्याचनंतर या चुकींवरती इथे बदल केला गेला आणि त्याच बदलांचा इथे आपण नक्कीच उपयोग पाहिलाय. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली आणि
यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये मयूरला इथे दाखल केलं जातोय. अनिकेतच्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर सागरची इथे विकेट घेतली गेली आहे. न्यू बॅटर मयूरला दाखल केला गेलाय. यस इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. बॅटची हलकीशी गडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षणाच्या दिशेने. पंचांचा इशारा आलाय नो चेंडूचा आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. म्हणजेच काय तर 9+1 टोटल या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोललं गेलं. धावांचं इथे श्रीगणेश केला जातोय. रत्नदीप पाटीलवाडी या संघ 47 धावांचा पाठलाग करत क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला आणि सागरला दुसऱ्या चेंडूवरती क्रीडांगणाच्या बाहेर पाठवलं गेलं. चांगली गोलंदाजी, चांगली आपल्याला झेल पाहायला जरूर मिळाली आणि त्यानंतर ते मयूरला दाखल केलं गेलंय. आता मात्र स्ट्रायकिंग एडवरती रत्नदीप पाटीलवाडीचा संघाचा हुकमाचा 51 ज्याला ओळखला जातो असं समर्थ पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून अनेक सामने एक हाती फिरवण्याची ताकद ज्या खेळाडूने ठेवली तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये समर्थ पाटील आपण पाहतोय. इथे मात्र त्याच प्रकारचे ते फटका खेळायचा होता, परंतु फटका फसलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतो इथे डॉट बॉल, होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून इथे केली जरूर जाते. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करत अनिकेत तयार. 21 चेंडू आणि 45 धावांची गरज. त्यानंतर खेळले गेलेला समर्थ पाटीलच्या बॅट बद्दल आला गेलेला फटका देऊन जाईल 6 धावा. म्हणजेच काय तर समर्थचं इथे खातं खोललं जात आहे. 6 धावांनी इथे स्वागत केलं जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. अप्रतिम फलंदाजी समर्थ पाटील आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी तालुक्याला ज्याने आपल्या फलंदाजीने वेळ लावला तोच खेळाडू समर्थ पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. चांगली फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली समर्थच्या माध्यमातून. 47 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच 47 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अशाच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून अनिकेत तयार. पुढील चेंडू आहे 5वा चेंडू पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. पंचाच्या डाव्या हाताकडून. यस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर इथे चेंडू फेकला गेला आणि तोच चेंडू इथे लेक्सच्या दिशेला खोदून काढायचा होता, परंतु थोडासा चेंडू इथे खाली बसताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा इथे भैरीचुगे मुरुगवाड्या संघाला झालाय. आला इथे डॉट बॉल, होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. स्ट्रायकिंग एडवरती समर्थ पाटील बॅट ठोकून आव्हान केलं जात आहे. यस इथे मात्र फुलटॉस शेड आहे. फटका फसलाय. झेलबादची संधी आहे, झेलबादची संधी आहे. इथे मात्र लाला येतोय झेल खाली. लालाने इथे झेल कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय समर्थ पाटील बॅक टू द पवेलियन. एक षटकार नक्कीच त्याच्या बॅट मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. मोठा धक्का रत्नदीप पाटीलवाडी या संघाला लागलाय. अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच प्रकारे लालाची आपल्याला ही अप्रतिम झेल पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये फलंदाजी तर झाली नाही, परंतु क्षेत्ररक्षणामधून 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी देताना लाला आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच निराश होऊन समर्थ पाटील डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर क्रीडांगणाच्या आतमध्ये स्वानंद शिवलकरला दाखल केला जातोय. स्वानंद शिवलकर शांत आणि संयमी खेळाडू बनवून ज्याला ओळखला जातो. अतुल न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. पहिला चेंडू इथे स्वर्गती आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. म्हणजेच काय तर येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी बारवरती स्वानंद शिवलकर आपल्याला पाहायला मिळेल. स्वा या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू संपूर्ण रत्नागिरी तालुक्याला ज्याने वेळ लावलं तोच हा खेळाडू आपल्याला पाहायला जरूर मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मयूरला इथे जकडून ठेवलं गेलंय. म्हणजेच काय येतो इथे डॉट बॉल, होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाते. पहिला चेंडू इथे निर्धाव गतीचा फेकलाय. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना येणारे जुने 5 चेंडू म्हणजेच काय ते 17 चेंडू आणि 38 धावांची गरज.
यस, इथे मात्र जेलबादची संधी आहे. जेलबादची संख्या संकेत देवळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि तेच कॅश प्राइज इथे जिंकलं जात आहे. आत्ताच आमच्यापर्यंत इथे ही नोंद आली की संकेत देवळेकर साहेब यांच्याकडे प्रत्येक जेलसाठी ते 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं आणि त्याच नंतरच्या दुसऱ्या चेडूवरती इथे जेल घेतलं जात आहे. म्हणजेच काय तर संकेत देवळेकर साहेब यांच्याकडून लगावलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइज हे शत्रक्षकडून घेतलं जाईल. आणि नक्कीच माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, ज्या वेळेला समालोचन करत असताना अशा प्रकारची दाद मिळते. संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमलं आणि बक्षीस स्वरूपात इथे 1000 रुपये मला दिले गेलेत. नक्कीच शतशः आभारी आहे संकेत देवळेकर साहेब. नक्कीच संकेत देवळेकर साहेब तुमचं मी शतशः आभारी आहोत, कारण तुमच्या माध्यमातून अनेक बक्षिसे ते आपल्याला पहिल्या दिवसापासून बघायला मिळाली होती. यस, इथे मात्र प्रत्येक झेलसाठी इथे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ज्या वेळेला समालोचन करायला सुरुवात केली 3 वर्षाचा हा प्रवास आणि या SPL अर्थात सोमेश्वर प्रीमियर लीग या स्पर्धेने खूप काही दिलं आणि त्या स्पर्धेमध्ये मला संधी मिळाली आणि त्याच संधीचं शोध मी नक्कीच केलं. आत्तापर्यंत 3 तालुक्यामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये कुट्रे कुसांबे लीग ही झाली, बिग बॅश लीग झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली आणि तिथूनच माझ्या समालोचनाला सुरुवात झाली आणि त्याचंच हे बक्षीस नक्कीच संकेत देवळेकर साहेब यांच्या माध्यमातून लगावलं गेलं. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. या चेडूवरती आलेले आपल्याला 4 धावा आपल्याला पाहायला जरूर मिळाल्या. यस, चांगली फलंदाजी इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडीशी चूक झाली, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, म्हणजेच काय तर याच्यावरती इथे आक्रमण चढवलं गेलं आणि याच आक्रमणाचा इथे फायदा होताना आपल्याला रत्नदीप पाटीलवाडी या संघाला पाहायला मिळालाय. नक्कीच अनुराजाच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती जर का 3 षटकार लगावले तर निखिल सारंग यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत इथे जमा झालाय. पहिला षटकार तर आलाय, अजूनही 2 चेंडू आहेत आणि याच जर का 2 चेंडूवरती 2 षटकार जर का लगावले तर 300 रुपयाचं कॅश प्राइज अनुराजाच्यासाठी इथे लगावलं गेलंय. रत्नदीप पाटीलवाडी संघ आतापर्यंत 19 धावांवरती मजल मारू शकलाय, म्हणजेच काय तर येणारे आता 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूंवरती 28 धावांची गरज आहे. स्वानंद शिवलकर याला इथे कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपल्या संघासाठी स्वानंद कमबॅक करू शकतोय. पुढील चेंडू आहे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. पंच इथे वाईड बॉल घोषित करतायत, म्हणजेच काय एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. अप्रतिम आपल्याला इथे कामगिरी पंचांची पाहायला मिळाली. अचूक नजर त्या चेंडूवरची ठेवली गेली. संघाची धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्वानंदला इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. भैरी जुगाई बुरगोडा संघ या सामन्यामध्ये आपली पकड नक्की जमवू शकतो. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इथे समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक लाला तिथे तयार आहे. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना रणपारच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ. यस, रणपार संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर गेलेला हा मोठा फटका. अनिशकडे नक्की जेलबादची घेण्याची संधी आहे. इथे मात्र जेलबाद होते. इथे मात्र दुसरी जेल घेतली आहे. संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून लगावलेलं हे 100 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजेच काय तर आतापर्यंत भैरी जुगाई बुरुगवाडे या संघाने आतापर्यंत या बक्षिसांच्या रूपामध्ये 2 जेल घेतले. 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे आमच्यापर्यंत इथे जमा झालंय. नक्कीच अतुल याच्या रूपात लागलेला रत्नदीप पाटीलवाडी या संघाला धक्का क्रमांक 4 आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा, म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती 26 धावांची गरज आहे. 26 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहेत. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अर्जुनला आता दाखल केला जाईल. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती 26 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना असेल साईबाबा कचरे संघ आणि रणपार संघ. रणपार या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर कचरे संघ विनंती असेल हा सामना झाल्यानंतर त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिधटीचा चाललेला हा सामना दुसऱ्या फेरीची लढत आपण पाहतोय भैरी जुगाई मुरुगवाडा या संघामध्ये आणि रत्नदीप पाटीलवाडी या संघामध्ये.
यस, अनिशाच्या वरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कुठे पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक वेगळ्यासाठी अनिशला इथे सज्ज केलं गेलं आहे. हे षटक नक्कीच निर्णायक असणार आहे. हे 6 चेंडू निर्णायक असणार आहेत, कारण ह्या षटकावरती शेवटच्या षटकाचा इथे नक्कीच विचार केला जाईल. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मयूर पाहायला मिळालाय, सॉरी अनुराज पाहायला मिळालाय. यस, पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी इथे अनिशच्या माध्यमातून ते केली जाते. पहिल्या चेंडू इथे निर्धाव गतीचा फेकलाय, म्हणजेच काय तरी ते फलंदाजावरती आता दबाव आणला जातोय. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी रत्नदीप पाटीलवाडी या संघाला. 11 चेंडू आणि 26 धावा. दुसऱ्या फेरीची लढत आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळाली आहे. दोन्ही तुल्यबल्य आपल्याला हे संघ पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा अलेक्साच्या दिशेने चेंडूला कटवला जातो. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि एका धावीचे रूपांतर ते दुसऱ्या धावीमध्ये केलं जरूर जात आहे. यस, याच दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस, येणारे आता 10 चेंडू आणि 10 चेंडूवरती 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी रत्नदीप पाटीलवाडी या संघाला. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूवरती 24 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज आहे. 3 चेंडूवरती जर का 3 षटकार लगावले तर निखिल सारंग यांच्याकडे 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. समोरच्या दिशेने चेंडूला कटवलं जातं. एकच धाव इथं धावून कंप्लीट केली जाईल, म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. रत्नदीप पाटीलवाडी या संघ थोडासा या सामन्यामध्ये मागे पडलाय, कारण समर्थ पाटील आणि सागर सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर गेला आणि त्याच नंतर झालेली संघाची आपण अवस्था पाहतोय. येणारे अजूनही 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूवरती 23 धावा या आपल्याला तुम्हाला जमवाव्याच लागणार. स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन आहे. अर्जुन मध्ये नक्की क्षमता असेल. या चेंडूवरती इथे घणागती प्रहार करणं गरजेचं आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ आहे. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेला चेंडूला खेळला जरूर जातोय. जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे. इथे मात्र जेल घेतली जाते. धक्का क्रमांक 5वा, म्हणजेच काय तर 24 धावसंख्येवरती 5वा धक्का लागलाय. 8 चेंडूवरती आता 23 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी इथे नक्कीच केली जाते. अनिशच्या माध्यमातून घेतली गेलेली ही पहिली विकेट आपल्याला पाहिली आहे. 4 चेंडू आतापर्यंत त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि 4 चेंडूवरती 3 धावा खर्च करत अर्जुनला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. हताश आहे, निराश आहे आणि निराश होऊन ते डगआउटचा रस्ता धरताना आपण अर्जुनला पाहिलाय. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणयला दाखल केलं गेलं आहे. जेलसाठी लगावलं होतं. प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्की क्षेत्ररक्षणासाठी देखील खुशखबर आहे. प्रत्येक जेल पकडल्यानंतर संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून अनिश तयार होईल. येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय पाटीलला दाखल केलं जात आहे. प्रणय पाटील मध्ये नक्की क्षमता आहे. चांगली उंची लाभलेला खेळाडू आपण पाहतोय प्रणय पाटीलला. त्याच्या माध्यमातून इथे एकाच दुसरा षटकार येणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिला चेंडू आपण प्रणय फेस करताना पाहायला मिळाला. थोडासा चेंडू इथे खाली राहिला, गतीत परिवर्तन केलं गेलं. थोडंसं ते फास्ट चेंडू फेकला गेला आणि त्याचनंतर इथे निर्धाव चेंडूची ते सांगता झाली. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. येणारे 7 चेंडू असतील आणि
7 चेंडूंवरती अजूनही 23 धावांची गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 23 धावा. संघाची धावसंख्या 24 आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अनिश तयार. पंचाच्या डाव्या हातोडून गोलंदाजीला सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय पाटील आपण पाहतोय. मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. इथे मात्र झेल घेण्याची संधी आहे. स्वानंद शिवलकर झेल केली, झेल घेतली जाते. धक्का क्रमांक इकडे 6 लागतोय. म्हणजेच काय तर रत्नदीप पाटीलवाडी या संघ या संपूर्ण आपल्याला सामन्यामध्ये पूर्णपणे मागे पडलेला पाहायला मिळालाय. बैरी जुगाई मुरुगवाडा संघ संपूर्णपणे आपली पकड या सामन्यामध्ये जमवताना पाहायला मिळाले. स्वानंद शिवलकर कडून घेतलेली ही आपल्याला झेल पाहायला मिळाली. संकेतजी देवळेकर साहेब यांच्या माध्यमातून लगावलेलं 100 रुपयाचं क्रॅश प्राइज आहे. प्रत्येक जेलसाठी असणार आहे. आतापर्यंत 4 जेल या घेतल्या जात आहेत. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये निनाद पाटीलला इथे दाखल केला जाईल. निनाद पाटीलचा याचा जर का विचार केला तर गोगटे जोगडेकर कॉलेज ज्याने गाजवलं, ज्या खेळाडूने गाजवलं आणि तोच खेळाडू क्रीडांगणाच्या मध्ये दाखल केला गेला. अनुराजच्या माध्यमातून खेचला गेलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. अरबाज याच्यावरती विश्वास दाखवला होता, त्या इथे विश्वासावरती उभं राहणं गरजेचं होतं. 6 चेंडूवरती 23 धावांची गरज होती आणि त्याच नंतर आलेला पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिलाय. म्हणजेच काय तर आता 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज आहे. नक्कीच आता मात्र अरबाज वरती दबाव आणला गेला. हा सामना इथे जिंकायचा असेल तर या 17 धावा डिफेंड कराव्या लागतील. यस सामना हाय व्होल्टेज होणार, यात काही वाद नाही. कारण येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 17 धावांची गरज आहे. अनुराजाच्या माध्यमातून अरबाज वरती केलेला पहिला प्रहार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज, नॉन स्ट्राइक एंड वरती निनाद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. बॅट टेकून आव्हान केले जाते अनुराजाच्या माध्यमातून. जर का 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर निखिल सारंग यांच्याकडे 300 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाले. यस पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे. लेक्चरच्या दिशेने बोटा फटका खेळला जोर जातोय. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? हा यस जातोय. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी अनुराजाच्या माध्यमातून केली जाते. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. येणारे आता 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज होत आहे. म्हणजेच काय तर रत्नदीप पाटीलवाडी या संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतताना पाहायला मिळालाय. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. स्वानंद शिवलकर कडून थोडीशी इथे नाराजी दाखवली जाते, कारण इथे ह्या धावा रोखणं गरजेचं होतं. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी बार करून अरबाजला इथे पुन्हा एकदा दाखल केला जातोय. अरबाज वरती दबाव आणला जातोय आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला अनुराजाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. अनुराजाचा जर का विचार केला तर 8 चेंडू आणि 24 धावांवरती फलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार करून अनुराज तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्लोवर फेकलेला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केले गेले. धावबाची संधी इथे निर्माण झाली होती, परंतु 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेले आहेत. म्हणजेच काय तर कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आहे. येणारे आता 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूंवरती 11 धावांची गरज. 3 चेंडूंवरती 2 इथे षटकार येणं गरजेचं असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज, नॉन स्ट्राइक एंड वरती निनाद पाटील आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही बहारदार खेळाडू रत्नदीप पाटीलवाडी या संघाचे आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच स्वानंद शिवलकर याच्याकडून अरबाजला इथे कानमंत्र दिलं गेलंय आणि त्या कानमंत्राचा इथे उपयोग करणं गरजेचं आहे. दबाव आहे, दबाव आहे, दबाव आहे आणि त्याच दबावाचा प्रभाव इथे पाडणं गरजेचं आहे. अरबाजला इथे जिगरबाजी इथे खेळी करणं गरजेचं आहे. अरबाजला इथे
निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. या 11 धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. भैरी मुरुगवाडा संघ 3 चेंडू 11 धावांची गरज. इथे मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. इथे मात्र लालाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र थोडंसं यष्टिरक्षण चुकलंय म्हणजेच काय तर इथे 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आली आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 1 षटकार आणि 1 चौकार इथे घेण्याची गरज आहे. सर्व लाईनमन विनंती असेल आपण आपापली जागा घ्यायची आणि आपला कोणताच डिसिजन आपण पंचांना विचारल्याशिवाय द्यायचा नाही आहे. सर्व लाईनमन विनंती आहे आपण आपापली जागा घ्यायची आहे. सामन्यामध्ये रंगत घडताना पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निनाद पाटील आहे. गोलंदाजीचा भार अरबाज वरती सोपवला. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काय करशील? यस स्वानंद कडून इथे कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. स्वानंद कडून कानमंत्र पुन्हा एकदा दिलं गेलं. त्या कानमंत्राचा इथे उपयोग करणं गरजेचं आहे. 2 चेंडूंवरती 9 धावांची गरज. रत्नदीप पाटीलवाडी हा संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये आलाय. इथे ह्या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड जमू शकतं. 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू आहे. इथे मात्र लेगच्या दिशेने चेंडूला कटवलं जातोय. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. अनिशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चुकलं. लालाच्या माध्यमातून तितकं चांगलं आपल्याला कव्हर पाहायला मिळालं आणि ह्याच 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या. म्हणजेच काय तर 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना हा कंपल्सरी चेस आहे. जर का गोलंदाजाने कोणती चूक केली नाही तर भैरी मुरुगवाडा हा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो. आणि जर का गोलंदाजाकडून चूक झाली तर रत्नदीप पाटीलवाडी हा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतताना आपल्याला पाहायला मिळेल. एका चेंडूवरती 7 धावेची गरज आहे. सामना हा हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. एका चेंडूवरती 7 धावेची गरज आहे. संघाची धाव संख्या 40 अंकावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले. स्वानंदकडून वारंवार इथे कानमंत्र दिले घेत आहे. शांत आणि संयमी खेळाडू मंचाकडे पाहिलं जातं. या संघाचं त्याच्या माध्यमातून इथे नेतृत्व केलं गेलंय. 1 चेंडू 7 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अनुराजला दाखल केला गेलाय. स्लोवर फेकलेला चेंडू आहे. स्लोवर चेंडू फेकलेला आपण पाहायला मिळालाय. इथे मात्र निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर भैरी मुरुगवाडा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या सामन्यामध्ये लढत देताना भैरी मुरुगवाडा हा संघ आपण पाहणार आहोत. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सामना नक्कीच हाय व्होल्टेज झाला. दोन्ही संघ आपल्याला तुल्यबळ पाहायला मिळाले आणि त्याच प्रकारची लढत इथे झाली आहे. आणि गोलंदाजीचा जर का विचार केला तर अनिशच्या माध्यमातून केवळ 3 धावा इथे खर्च केले गेले आपल्या षटकामध्ये आणि 2